हेडलाइन्स नंतर सगळ्या घडामोडी सविस्तर पाहूयात। गँगस्टर शहजाद भट्टीशी सोशल मीडियावरील कथित संबंधांची चौकशी करण्याकरता महाराष्ट्र एटीएसने राज्यभरात मोठी कारवाई हाती घेतलेली आहे। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा रोडसह सांगली, सातारा आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच वेळी छापेमारी करण्यात आली आहे। या कारवाईत संशयितांच्या डिजिटल उपकरणांची आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्याची माहिती मिळते। गँगस्टर शहजाद भट्टीच्या सोशल मीडियावरील कथित संबंधांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र एटीएसने राज्यभर मोठी कारवाई हाती घेतलेली आहे। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा रोडसह सांगली, सातारा आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच वेळी छापेमारी करण्यात आली आहे। तर तिकडे वर्ध्यामधून एटीएसने एकाला ताब्यात घेतलंय। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या तो संपर्कात असल्याचा संशय असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये कमालीची गुप्तता पाळण्यात आलेली होती। नागपूर आणि वर्धा एटीएसच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली आहे। तर टीसीएस धर्मांतरण प्रकरणामध्ये अजून 3 आरोपींना जामीन मिळालेला आहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायाधीश खारकर यांनी या संदर्भातले आदेश दिलेत। संशयित आरोपी रजा मेमन, तौसिफ अख्तर आणि शाहरुख कुरेशी या तिघांनाही जामीन मंजूर झालाय। गर्भवती असलेल्या निदा खानसह एकाला गेल्या आठवड्यामध्ये जामीन मंजूर करण्यात आलेला होता। त्यांना दिलासा मिळालेला होता। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 आरोपींवरती गुन्हा दाखल केला गेलाय। तर या सगळ्या घडामोडींसंदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। माझे सहकारी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, नक्कीच आपण बघतो की सर्वप्रथम जो शहजाद भट्टी आहे तो आहे पाकिस्तानचा गँगस्टर आणि एटीएसला असा संशय आहे आणि एटीएसकडे असे सबळ पुरावे देखील आहेत की शहजाद भट्टी इंडियामध्ये एक म्हणतो सोशल मीडियाच्या माध्यमातून एक जाळी तयार करतोय, स्लीपर सेल्सची जाळी तयार करतोय आणि त्याच्या संदर्भामध्ये आपण बघितलं तर सकाळी 7 वाजेपासून एकाच वेळी जवळपास 112 लोकांवरती हे छापे टाकण्यात आलेले आहे। आपण शहरांची नावं बघितली, मुंबई असेल, शेजारलगत मीरा रोड, ठाणे, सातारा, सांगली, संभाजीनगर या विविध ठिकाणांहून शहजाद भट्टीशी निगडीत हे सर्व 112 लोक होते। या सर्वांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि हे सर्व 112च्या 12 लोक जे आहेत ते शहजाद भट्टी जो पाकिस्तानचा गँगस्टर आहे आणि त्याचे मनसुबे हे आहेत की भारतामध्ये काहीतरी देश विभागत कारवाया ज्या आहेत त्या करावायच्या आहेत आणि त्यांना त्याला जोडलेले हे 112 लोक आहेत, त्यांची सध्या चौकशी सुरू असल्याचं पाहायला मिळते। तर हे लोक कधीपासून याच्या संपर्कात होते, त्यांच्यामध्ये काय नेमके चॅट्स होत आहेत, काय नेमकी कसली पैशांची देवाणघेवाण होती आहेत का, त्यांच्यामधला जो चॅट आहे त्यांच्यामधलं जे संभाषण आहे ते कशा प्रकारचं होतं आहे, देश विभागत ज्या कारवाया होत आहेत तर त्यांच्या संदर्भातलं खतपाणी घालायचं हे काम सध्या सुरू आहेत का, या अनुषंगानं जवळपास एटीएसचे 14 आपण बघितलं तर युनिट आणि अनेक पथकं जे आहेत ते सध्या याचा तपास करत असल्याचं पाहायला मिळतं। मागे देखील आपण बघितलं तर 54 जणांना अशाच प्रकारे ताब्यात घेण्यात आलेलं होतं, त्यातल्या काहींना अटक देखील करण्यात आलेली होती। शहजाद भट्टी सध्या देश विभागत कार्य करत असल्याचं पाहायला मिळतं आणि एकंदरीत याच्या विरोधात आता एटीएसनं कंबर कसली असून ठिकठिकाणी धाडी मारल्या गेलेल्या आहेत। सकाळी 7 वाजेपासूनच ह्या धाडी पडलेल्या असून अनेकांची चौकशी जी आहे सध्या दिवसभरापासून सुरू आहे। त्याचे आणि शहजाद भट्टींचे नेमके कशा प्रकारचे संबंध आहेत आणि त्यामध्ये जर काही वावगं आढळलं तर या सर्वांना अटक देखील होण्याची शक्यता आहे। तृप्ती, मोठ्या स्वरूपात महाराष्ट्रामध्ये कारवाई करण्यात आलेली या प्रकरणामध्ये आणखीन काय काय गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। ऋतिक, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।